नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणातला मुख्य आरोपी पी.व्ही. कुलकर्णी आणि त्याचे साथीदार मनीषा मांढरे यांच्या कारनाम्यांचा आता आणखी मोठा खुलासा झालाय। कारण हे दोन निवृत्त शिक्षक हे नीट परीक्षेचे पेपर सेटर होते, त्यांनीच पेपर सेट केलेले होते आणि त्यानंतर त्यांनी प्रश्न लीक केल्यामुळे नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि केंद्र सरकारने नीट परीक्षा संपूर्ण कॅन्सल केली। या सगळ्या प्रकरणामध्ये हे दोन्ही आरोपी सीबीआयच्या अटकेत आहेत आणि आज द इंडियन एक्सप्रेसने याबद्दलचे वृत्त दिलेलं आहे की या दोन मुख्य आरोपींनी जे पेपर लीक केलेले होते त्यातले काही प्रश्न यांनी ट्रान्सलेट करून मुलापर्यंत पोहोचवले अशी सूत्रांची माहिती एक प्रकारे सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिली आहे। याच्यामध्ये काय झालंय एक प्रकारे तर जे प्रश्न पेपर सेटर म्हणून मनीषा मांढरे आणि पी.व्ही. कुलकर्णी यांनी एनटीएला पुरवलेले होते तेच प्रश्न त्यांनी खासगी क्लासेस घेतले त्यांच्या घरी काही विशिष्ट मुलांना किंवा काही खास मुलांना त्यांनी एक प्रकारे या प्रश्नांची माहिती दिलेली होती आणि हे प्रश्न पुरवताना त्यांनी प्रश्न ट्रान्सलेट म्हणजे भाषांतर करून दिलेलं होतं। आता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जर नीटचा पेपर द्यायचा असेल तर हिंदी आणि इंग्रजी सोबतच तुम्हाला काही प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा हा पेपर देता येऊ शकतो। त्यामुळे त्या संबंधित विद्यार्थ्यांना या दोन्ही आरोपींनी मराठीमध्येच प्रश्न दिले होते का अशा प्रकारची शंका आता निर्माण झालेली आहे आणि या प्रकरणाचा उलगडा हा तपासातून होणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे की पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे या दोघांच्या तपासून सुद्धा आता ही महत्त्वाच्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। परंतु यांनी काय केलेलं होतं जे पेपर सेट केल्यानंतर काही निवडक महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांचं ट्रान्सलेशन केलं आणि एक प्रकारे जो सुरुवातीपासून त्यांच्यावरती आरोप होतोय की त्यांनी काही निवडक किंवा खास विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी बोलावलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी प्रश्न पुरवले। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे हे दोन्ही आरोपींनी कशासाठी केलं तर सगळ्यात यातली गोष्ट काय आहे की पी.व्ही. कुलकर्णी हा लातूरच्या दयानंद महाविद्यालयात 27 वर्ष रसायनशास्त्र विषय शिकून निवृत्त झालेला प्राध्यापक होता। तर मनीषा मांढरे ही मॉडर्न कॉलेजमध्ये ती सुद्धा तिथे एक प्रकारे निवृत्त झालेली होती आणि दोन्ही शिक्षक एनटीए साठी काम करत होते। आता यांनी जे प्रश्नपत्रिका लीक केलेली होती किंवा जे प्रश्न लीक केलेले होते त्याच्यामध्ये प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि बायोलॉजी या दोन विषयांच्या संदर्भातले प्रश्न हे ट्रान्सलेट करून लीक केलेले होते। आता हे का केलं त्यांनी तर आता मी ज्या पद्धतीने सांगतोय की कुलकर्णी निवृत्त झाल्यानंतर त्याने स्वतःचे क्लासेस सुरू केलेले होते। सुरुवातीचा काही काळ त्याने आरसीसी क्लासेस म्हणजे जो आरोपी आता अटकेत आहे त्या शिवराज मोठेगावकरच्या क्लासमध्ये सुद्धा कुलकर्णीने शिकवलेलं होतं। एक प्रकारे त्याची ही कुमकुमी होतीच की मला सुद्धा क्लासेस घ्यायचे आहे आणि म्हणून त्याने काय केलं की तो पुण्यात स्थायिक झाला पण त्याने लातूरमध्ये त्याचे क्लासेस हे सुरू ठेवलेले होते। त्यामुळं आपल्या मुलांपर्यंत हे लीक झालेले प्रश्न पोचवायचे आणि आपला रिझल्ट वाढवायचा आणि त्यातून एक प्रकारे व्यावसायिक जी स्पर्धा आहे क्लासेसमधली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा कुलकर्णी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता अशी सुद्धा माहिती आता माध्यमामध्ये येते आहे। पण दुसरी जी आरोपी आहे मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे या दोन्ही मधल्या लिंक सुद्धा आता या प्रकरणामध्ये समोर आलेल्या आहेत। त्यामुळे सीबीआय या सगळ्या प्रकरणाचा तपास करते आहे। अनेक वेगवेगळे अँगल्स या सगळ्या प्रकरणामध्ये सापडतात म्हणजे अनेक पालक असे आहेत ज्यांनी त्यांच्या पाल्यांसाठी 5 ते 10 लाख रुपये मोजून लीक झालेला पेपर खरेदी केलेला होता। पण आता या सगळ्या प्रकरणातले धागेदोर हे शिवराज मोठेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी, शुभम खैरनार सोबतच मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे या सगळ्या आरोपींपर्यंत पोहोचतो आहे। अजून सुद्धा सीबीआयने या सगळ्या प्रकरणामध्ये देशभर महाराष्ट्रासोबतच देशभर अटका सुरू ठेवलेल्या आहेत। आता कालच लातूरमध्ये एक MBBS डॉक्टर आहे त्यांच्या घरी सुद्धा सीबीआयने धाड टाकलेली आहे आणि त्यांच्या मुलासाठी त्यांनी पेपर खरेदी केलेला होता, काही लाखोंमध्ये व्यवहार झालेला होता अशी प्राथमिक माहिती त्या प्रकरणामध्ये सुद्धा समोर येते आहे। पण आताच्या प्रकरणामध्ये बोलायचं झालं तर या दोन आरोपींनी पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांनी जे पेपर लीक केलेले होते जी प्रश्नपत्रिका लीक केलेली होती ती प्रश्नपत्रिका ट्रान्सलेट करून त्यांनी काही त्यांच्या खास विद्यार्थ्यांपर्यंत किंवा त्यांच्या सिलेक्टेड विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेली होती अशी माहिती सगळी या प्रकरणामध्ये समोर येते आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।